नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओत पाहणार आहोत दिवाळी पहाट याबद्दल माहिती आणि आपण या व्हिडिओमध्ये डोंबिवलीमधील दिवाळी पहाट कशी साजरी केली जाते ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहत आहात. दिवाळी पहाट ही दिवाळीतल्या खास परंपरांपैकी एक आहे. महाराष्ट्रात विशेषतः पुणे, डोंबिवली, मुंबई आणि इतर शहरी भागांमध्ये दिवाळी पहाट मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. ही परंपरा मुख्यतः सांस्कृतिक, धार्मिक आणि कौटुंबीय मैत्रीभावाने प्रेरित आहे. दिवाळी पहाट म्हणजे काय? तर दिवाळी पहाट म्हणजे दिवाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी, बहुतेक नरक चतुर्थी किंवा लक्ष्मीपूजनानंतरची पहाट, म्हणजेच घरातील सर्वांनी लवकर उठून स्नान करून नवीन कपडे घालून साजरी केलेली पहाट. यावेळी वातावरण भक्तिमय असते आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनाही विशेष स्थान असते. या व्हिडिओत तुम्ही पाहत आहात की डोंबिवलीमध्ये विशेष प्रकारचे कार्यक्रम राबविले जात आहेत. लवकरच विधानसभेचे मतदान येणार आहे आणि त्यामुळे इथे राजकीय नेत्यांची दरवर्षीप्रमाणे कार्यक्रमाची रंगत आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच या कार्यक्रमाला विशेष सेलिब्रिटीसुद्धा इथे आलेले आहात. तुम्ही पाहतात या कार्यक्रमात लोकांची खूप गर्दी झालेली आहे. आम्हीसुद्धा या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी दिवाळीच्या पहाटेच्या दिवशी लवकरच इथे आलेले आहोत. दिवाळी पहाट कार्यक्रम, संगीत आणि नृत्य. अनेक ठिकाणी पहाटेच्या वेळेस अभंग, भक्तिगीते, सुगम संगीत किंवा मराठी गाण्यांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. काही ठिकाणी तर कथक, भरतनाट्यसारखे नृत्य प्रकारांचेही आयोजन केलेले असते. दिवाळी पहाटचा विशेष महत्त्व म्हणजेच सांस्कृतिक परंपरा जपणे. इथे तुम्ही पाहतात की बरेच जण एक ट्रॅडिशनल ड्रेस घालून आलेले आहेत. बरेच जण आपली परंपरा जपण्यासाठी विशेष प्रकारचे ड्रेस आणि आपली संस्कृती जपण्यासाठी तसा पेहराव करून आलेले आहेत. दिवाळी पहाट ही फक्त एक प्रथा नसून आपल्या सांस्कृतिक वारसाची आठवण करून देणारा हा प्रसंग आहे आणि यात मराठी संगीत, शास्त्रीय कला आणि पारंपरिक संस्कृतीचा सन्मान केला जातो. कुटुंबीय आणि मित्रांसोबत वेळ घालवणे म्हणजेच दिवाळी पहाटेचं वैशिष्ट्य आहे. दिवाळी पहाटेच्या निमित्ताने कुटुंबीय आणि मित्र एकत्र येतात. एकत्र नाश्ता, फटाके फोडणे किंवा गप्पा मारणे असे करून ते दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करतात आणि यामध्येच तर खरा आनंद असतो. आध्यात्मिक ऊर्जा. पहाटे उठून स्नान, देवपूजा आणि सण साजरा केल्याने एक सकारात्मक ऊर्जा मिळते. अनेक जण या दिवशी योग, ध्यानधारणा किंवा पारंपरिक आरत्या म्हणण्यावर भर देतात. दिवाळी पहाट कशी साजरी केली जाते तर लवकर उठणे, अभ्यंग स्नान. दिवाळी पहाटे लवकर उठून तेल लावून अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आहे. त्याला धार्मिक आणि आरोग्यदृष्ट्या विशेष महत्त्व दिले गेले आहे. पारंपरिक वेशभूषा. नवीन किंवा पारंपरिक कपडे घालणे हा यामध्ये एक मुख्य भाग आहे. पुरुष धोतर, कुर्ता घालतात तर स्त्रिया साडी आणि पारंपरिक पेहराव करतात. आपण इथे पाहतच आहात की कसे हे लोक पारंपरिक पेहराव करून आलेले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम. सार्वजनिक स्थळी भजन, कीर्तन, शास्त्रीय संगीत आणि नृत्य यांचे कार्यक्रम होतात. अनेक मराठी मंडळी यासाठी खास कार्यक्रमाला आयोजित करतात. स्नेहभोजन असते. पहाटेच्या कार्यक्रमानंतर शिरा, पोहे, उपमा, चकली, लाडू, करंज्या यांसारख्या पदार्थांचा आस्वाद घेतला जातो. आधुनिक दिवाळी पहाट. आजकाल दिवाळी पहाट केवळ धार्मिक प्रथांपुरती मर्यादित राहिलेली नसून ती सामाजिक आणि सांस्कृतिक रंगतही घेऊन येते. आधुनिक दिवाळी पहाटे फ्युजन संगीत, पोथी वाचनाच्या जागी गझल, कवी संमेलन किंवा संगीत मैफिली आयोजित केल्या जातात. नवीन ट्रेड. ओपन एअर संगीत कार्यक्रम, प्रसिद्ध कलाकारांचे शो, फॅशन शो आणि पारंपरिक कपड्यांचे प्रदर्शन. दिवाळी पहाट ही परंपरा आपल्या संस्कृतीचे सौंदर्य आणि सणासुदीचे महत्त्व अधोरेखित करते. ती आनंद, उत्साह आणि सकारात्मकता पसरवणारा प्रसंग आहे. तर मित्रांनो, आपल्याला ही दिवाळी पहाटेची माहिती कशी वाटली? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हिचा पण काढेल. असू दे रे. पण ते अलाउड नाही करत दुसरे घ्यायला. दुसऱ्यांना हात जोडा दोघांनी पण. हात जोडा. हात जोडतो.